नेता येतो कुठून? नेता त्या जनतेत, समाजात त्या येतो. समाजात. राजकारण खरंच बदललंय का? विचारधारा ज्या आहेत त्या संपल्यात का? विचारधारेवर आधारित अशा राजकारणाची आता अंत्ययात्रा सुरू झालेली आहे. पण हा उत्सव ह्या लोकशाहीसाठी धोकादायक नाहीये? मी ज्या संविधानाबद्दल बोलतोय ते संविधानच कचऱ्याच्या टोपलीत फेकून देण्याची भाषा बोलली जाते. मतदार जो आहे तो सुद्धा भ्रष्ट झालाय असं आपल्याला म्हणता येईल या माहोलामध्ये? निश्चित. हल्ली राजकारण खूप बदललंय. निवडणुका काही आपल्यासाठी राहिलेल्या नाहीत. कोणीही कोणासोबतही जाते, कोणीही कोणत्याही पक्षातून उभं राहतंय. विचारधारा वगैरे असलं काही नाही. अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून, विशेषतः महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून आपल्या कानावरती रोज ऐकायला पडतात. पण हे सगळं बदललंय म्हणजे नेमकं काय झालंय? राजकारण खरंच बदललंय का? विचारधारा ज्या आहेत त्या संपल्यात का? नवं राजकारण उभं राहतंय म्हणजे नेमकं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आसपासच्या क्षकिरण या राजकीय कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती माझ्याशी चर्चा करायला माझ्यासोबत आहे डॉक्टर अभिजित वैद्य. डॉक्टर अभिजित वैद्य यांची एक स्वतंत्र ओळख आहे. आरोग्य सेनेचे प्रमुख म्हणून ते काम करतात. देशभर आरोग्याच्या प्रश्नावरती त्यांचं काम आहे. त्याचबरोबर पुरोगामी जनगर्जना या मासिकाचे ते संपादक आहेत. आपल्या थेट भूमिकेसाठी डॉक्टर ओळखले जातात. स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा आणखीन एक स्वभाव. त्यामुळंच निवडणुकीच्या या सगळ्या माहोलामध्ये प्रमुख विचारधारेतले किंवा प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे त्याचे नेते काय बोलतात हे तुम्ही ऐकतच असता. परंतु विचारधारेवरती काम करणारा एक कार्यकर्ता, त्याचं म्हणणं काय आहे हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तुमचं आसपासमध्ये स्वागत. गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे खरं तर लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांनी आपल्याला मतदानाची संधी मिळते. म्हणजेच 5 वर्षांनी निवडणुका होतात. यंदा 9 वर्षांनी ही संधी मिळतीये. निवडणुका बदलल्या, त्या आपल्यासाठी नाही आहेत असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस नेमकं काय घडत असतं? मुळात प्रथम मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की मी अतिशय लहान वयापासून समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. समाजवादी पक्ष हा एका विशिष्ट विचारधारेवर आधारलेला, उभा राहिलेला आणि वाटचाल करत आलेला पक्ष आहे. आज अर्थात त्याची एक निश्चित ताकदीचं असं राजकीय रूप नाही आणि अनेक तुकड्यात विभागणी जरी झालेली असली तरी समाजवादी विचारधाराही अस्तित्वातच आहे. ती कधीच मरू शकत नाही. आणि या गोष्टीबद्दलही मला अतिशय ठाम विश्वास आहे की अंतिमतः या देशाला समाजवादी राजकीय विचारधारेकडेच यावं लागेल. आणि मी जे काही पाहतो राजकीय घडामोडींकडे किंवा सर्वच जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या घडामोडींकडे ते एक समाजवादी कार्यकर्ता म्हणून पाहत राहतो. त्यामुळं माझा तो चष्मा अतिशय स्पष्टपणे मी लावलेला आहे. मला हे जाहीरपणे पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. मी एका वाक्यात सांगेन की विचारधारेवर आधारित अशा राजकारणाची आता अंत्ययात्रा सुरू झालेली आहे. कोणी म्हणेल की अहो अंत्ययात्रा कसली? त्याचं तर मडच झालं आहे. ते शव होऊनच पडलेले आहे. ती केव्हाच संपलेलं आहे. आणि याची सुरुवात अतिशय स्पष्टपणे ज्या वेळेला नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हाच खरं तर सुरू झालेली होती. जेव्हा तुम्ही एका धर्मावर आधारित राष्ट्राची कल्पना मांडता, कुठल्याही तुम्ही धर्मावर आधारित राष्ट्राची कल्पना मांडता, मग ते हिंदू धर्मावर आधारित असेल किंवा बाहेर कुठे मुस्लिम धर्मावर आधारित असेल, तेव्हा त्या राष्ट्राला बाकीच्या ज्या काही गोष्टींची गरज आहे, एक विशिष्ट समाजकारणाची गरज आहे, अर्थकारणाची गरज आहे, एका विशिष्ट संस्कृत, हे सगळं धर्माच्या भोवती केंद्रित व्हायला लागतं. म्हणजे एक साधा प्रश्न मी अनेकांना विचारला की बा हिंदू राष्ट्र तुम्हाला हवं आहे, मग या हिंदू राष्ट्राची आर्थिक नीती काय राहणार आहे? त्याचं उत्तर ते कधी देऊ नाही शकले, कारण ती नीती असूच शकत नाही. म्हणून ह्याची सुरुवात तेव्हाच झाली होती. पण त्याच्याबरोबर नरेंद्र मोदी आणि अमित शहा या 2 लोकांनी अजूनही त्यात एक वेगळी भर घातली. ती भर अशी की जो कोणी आमच्याबरोबर आहे किंवा खरं तर जो कोणी आमच्या म्हणजे 2 माणसांच्या बरोबर आहे
पक्षाच्या बरोबर आहे असंही म्हणणं थोडंसं धाडसाचं होईल. मग तो कोणी का असेना, तो गुन्हेगार असला तरी चालेल, तो बलात्कारी असला तरी चालेल, त्यांनी कितीही भ्रष्टाचार केलेला असला तरी चालेल, तर तो आमचा आहे आणि त्याला सत्तास्थानी आम्ही आणू. आणि जो जो कोणी विरोध करणार आहे, मी तो भला तात्विक विरोध करणारा असेल, त्याला आम्ही संपवण्याचा प्रयत्न करू. जेव्हा राजकारणाचा पाया याच्यावर घातला जातो तेव्हा त्या राजकारणाची अंताकडे सुरुवात होत असते. आणि जे आत्ता घडताना आपण पाहतोय ते सगळं हेच पाहतोय. म्हणून विचारधारेवर आधारित राजकारणाची अंत्ययात्रेचा उत्सव चाललेला आहे. पण हा उत्सव ह्या लोकशाहीसाठी धोकादायक नाही आहे? अतिशय धोकादायक आहे. म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो की विचारधारेवर आधारित राजकारणच संपलं, त्याची अंत्ययात्रा सुरू झाली आहे आणि त्याचा उत्सव लोक करत आहेत. दोन्ही गोष्टी आहेत. अंत्ययात्रा ही वास्तविक शोकाची गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीची जेव्हा अंत्ययात्रा काढली जाते तेव्हा शोकाकुल समाज त्याच्यात सहभागी होतो. इथे गंमत अशी आहे, खरं तरी लोकशाहीचीच अंत्ययात्रा आहे. नुसतं राजकीय विचारधारेची अंत्ययात्रा आहे असंही मी म्हणणार नाही. ही एक प्रकारे लोकशाहीचीच अंत्ययात्रा सुरू झाली, पण तिचा उत्सव साजरा केला जातो आहे आणि हे अतिशय घातक आहे. म्हणजे मुळात आपल्याला असं ठरवायला लागणार आहे की आमचा देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांवर पुढं जाणारा म्हणून आम्हाला हवा आहे का तो आम्हाला अशा मूल्यहीन राजकारणावर पुढे जाणारा म्हणून हवा आहे, हे आपल्याला ठरवण्याची वेळ आली. कदाचित काही जणांना असं वाटेल की नाही, आम्ही हिंदुत्वाचं मूल्य दिलं आहे की ते पुरेसं नाही आहे. कारण भारतासारखा समाज, ज्या समाजामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक पंथ, जाती, अनेक भाषा आणि प्रचंड भौगोलिक विविधता, आणि त्या भौगोलिक विविधतेबरोबर येणारी भाषिक विविधता आणि त्याच्याबरोबर येणारी सांस्कृतिक विविधता, म्हणजे वेश वेगळे, आहाराविहाराच्या सवयी वेगळ्या, असा देश जर तुम्हाला बांधायचा असेल तर तो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांवरच बांधावा लागेल आणि त्या देशाला त्याच्यावरच पुढं न्यावं लागेल. आणि ते जर पुढं न्यायचं असेल तर राजकारण त्याच मूल्यांवर चाललेलं असलं पाहिजे. म्हणून लोकांनी याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पण आता इथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की मी ज्या संविधानाबद्दल बोलतो आहे ते संविधानच कचऱ्याच्या टोपलीत फेकून देण्याची भाषा बोलली जाते. आणि दुर्दैवानं जनतेला नाही तर काही प्रमाणामध्ये आंबेडकरवादी जनतेला देखील याचं गांभीर्य नाही असं मला दिसतंय. आणि ही गोष्ट अत्यंत दुःखद आहे, अतिशय धक्कादायक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेला आत्ता काय घडलं ते पाहिलं, त्यानंतर झालेल्या विधानसभांमध्ये पाहिलं. 9 वर्षांना जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, खरं तर लोकसभा आणि विधानसभा यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या तिथल्या शहरातल्या नागरिकासाठी या खूप महत्त्वाच्या असतात. मग या निवडणुकांचा जो माहोल आहे, म्हणजे तुम्ही लहानपणापासून अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, तुम्ही ज्या समाजवादी चळवळीतनं पुढे आलेला आहात, तुमच्या स्वतःच्या वडिलांची निवडणूक असेल किंवा बाबा आढाव आणि त्या सगळ्यापर्यंत तुम्ही ते चित्र पाहिलेलं आहे. आणि आत्ता ज्या पद्धतीनं निवडणुका होत आहेत तर इथला मतदार जो आहे तो सुद्धा भ्रष्ट झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल या माहोलामध्ये? हो, निश्चित. म्हणजे मी एक गोष्ट सांगतो की मी खूप लहानपणापासून निवडणूक प्रक्रिया जवळनं खूप पाहिलेली आहे. नुसती पाहिली नाही, मी कार्यकर्ता म्हणून त्याच्यात उतरलेलो आहे. म्हणजे विविध समाजवादी पक्षांच्या उमेदवारांच्या पताका लावणं, पोस्टर्स लावणं, त्याच्याही पलीकडे चुन्याची फक्की घेऊन आपल्या पक्षाची चिन्ह भिंतींवर रंगवणं, हे सगळं केलेला मी माणूस आहे. कदाचित आजचं माझं एक हृदयरोग तज्ज्ञ आणि व्यावसायिक स्थान आणि पांढरपेशं रूप पाहून कोणाला असं वाटून जाऊ शकतं की बा तुम्ही तळागाळात कुठं वावरले जातो. मी फार तळागाळात वावरलो आहे. तेव्हा जे काही मी निवडणुकीचं स्वरूप पाहिलं ते स्वरूप आज आठवलं तरी क्षणभर स्वतःवरच विश्वास बसत नाही. असं वाटायला लागतं की मला काही जुनं स्वप्न आठवतं आहे का. मला आठवतं आहे की तेव्हा कार्यकर्ता हा सगळं स्वतःच्या खिशातलं घालून आपल्या नोकऱ्यांमधनं सुट्ट्या घेऊन आपल्या नेत्याचा पक्षाचा नेत्याचा प्रचार करायचा.
माझ्या आठवणीत एक गोष्ट आहे की मी भाईंच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला कोरेगाव पार्क भागामध्ये प्रचार करत होतो आणि माझा जो काही एक गट होता, काही आम्ही जे होतो, आम्ही त्या भागाची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली होती. त्यावेळेला मी चहा पिण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि चहा पिऊन झाल्यावर मी पैसे दिल्यावर ते 4-5 कार्यकर्ते जे माझ्याबरोबर होते ते माझ्यावर रागावले आणि ते म्हणाले की भाईंसाठी आम्ही आमच्या खिच्यातनं चहाचे पैसे देऊन प्रचार करू शकत नाही असं तुला का वाटलं. मला वाटतं एकाच घटनेमध्ये त्यावेळेसच्या संपूर्ण प्रचाराचं रूप असतं. ही गोष्ट आहे भाईंच्या निवडणुकीतली 1977 म्हणजे आणीबाणीनंतर जी निवडणूक पहिली झाली तेव्हाची गोष्ट आहे. पण त्याच्या आधी भाईंच्या 4 निवडणुका, ज्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि शेवटी भाई महापौर झाले पुण्याचे, त्याही काळात हेच चित्र होतं. म्हणजे फार फार तर कार्यकर्त्यांसाठी भेळ दिली जायची आणि निवडून आल्यावरही जो काही विजयाचा जल्लोष केला जायचा किंवा त्यासाठी जी काही सभा घेतली जायची तिथे फक्त भेळच असायची. आता बिर्याणींचे जे कारखाने आणि निरनिराळी सगळे भटारखाने चाललेले जेव्हा पाहतो किंवा दारूचे गुत्ते ज्या प्रमाणात काम करताना पाहतो तेव्हा लक्षात येते की याचं अधपतन कुठपर्यंत जाऊन पोचलेलं सगळं आहे. आता प्रश्न असा आहे की हे नेत्यांमुळं घडलं काय, हे जनतेमुळं घडलं. मला असं वाटतं की हे दोन्ही बाजूनी घडत गेलेलं आहे. कारण तशी भ्रष्टाचाराची सुरुवात त्यावेळेला झाली होती. म्हणजे भाईंच्या निवडणुकांमध्ये किंवा बाबाडावांची निवडणूक असेल किंवा रामभाऊ वडकेंची निवडणूक माझ्या आठवणीत आहे, एसएमची लोकसभेची निवडणूक माझ्या स्मरणात आहे. खूप लहान होतो पण स्मरणात आहे ती निवडणूक. आणि त्यावेळेला एस.एम. बाबूराव सणसांच्या विरुद्ध कसे निवडून आले आणि त्या विजयाची मिरवणूक किती मोठी झाली होती, लाखभर लोक त्या मिरवणुकीत कसे होते, ह्याच्या सर्व आठवणी माझ्या स्मरणात आजही आहेत. पण एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की तेव्हा लोकशाहीच्या आणि निवडणूक प्रक्रियेच्या अधपतनाची सुरुवात आणि त्याचा पाया काँग्रेसने घातला होता. त्यावेळेला झोपडपट्ट्यांमध्ये साड्या वाटप, धोतर वाटप, पैसे वाटप हे घडत होतं. हे घडत नव्हतं असं नाही. सुरुवात तेव्हाच झाली होती. आणि तेव्हाला मला आठवते की एकदा भाई एका सभेमध्ये असं म्हणाले होते की ते साड्या घेऊन येतील, त्याच साड्या त्यांना नेसवा आणि त्यांना हाकलून द्या. आणि तसंच घडलं. आणि खर्चाचा जर अंदाज मानला तर अतिशय किरकोळ रकमेमध्ये तेव्हा निवडणुका होत होत्या. निवडणुकीची जागोजागीचे जे फलक होते ते कार्यकर्ते स्वतः तयार करायचे, स्वतः रंगवायचे, स्वतः लावायचे, असा तो काळ होता. म्हणजे खऱ्या अर्थानं जनसहभाग असणारा तो काळ होता. पण त्याच वेळेला एका बाजूला अधपतनाची सुरुवात. आज काँग्रेसची जी अवस्था आहे, म्हणजे आत्ता जे काही घडतंय, काँग्रेस भाजपसोबत आघाडी करते, ठीक आहे, ते कळाल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी निलंबन केलेलं आहे. दुसरीकडं भाजप MIM सोबत जात आहे, हिंदुत्वाचा अजेंडा, इकडे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक येत आहेत. शिवसेनेच्या बाबतीमध्ये काय घडतंय आणि या सगळ्यामध्ये समाजवादी विचारधाराचे जे पक्ष असतील, जे काम करणारे कार्यकर्ते असतील, ते गेल्या अनेक वर्षापासून दगडापेक्षा वीट मऊ किंवा आपल्या विचारसरणीशी कुठंतरी जुळतंय म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सपोर्ट करत आली. आणि मग समाजवादी राजकारण संपलं आणि मग आता तर काहीच राहिलेलं नाही. तुम्ही कसं या सगळ्या परिस्थितीकडे पाहताय? दोन बाजू आहेत. त्याच्यातली आपण एक पहिली बाजू पाहूयात की कोणताही राजकीय पक्ष हा कोणाबरोबरही जाऊ शकतो. हे जे घडताना आपण पाहतोय हे घडत नव्हतं असं नाही. खरं तर मला सहज जेव्हा मी अकोट निवडणुकीचं जेव्हा बातमी पाहिली किंवा भाजप आणि MIM हे एकत्र आलेत, वास्तविक मला असं गमतीने वाटून गेलं की इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. हा कुठला इतिहास? तर मला आठवलं की स्वातंत्र्याच्या पूर्वी तेव्हाच्या हिंदू महासभेने, ज्याचे नेते सावरकर होते, यांनी बॅरिस्टर जिनांच्या मुस्लिम लीग बरोबर सरकारच स्थापन केली होती. आता एक गंमत पहा, ही गोष्ट इतिहासातनं बेदखल केली जाते आणि खरं तर फाळणीचा पायाच तो दोघांनी मिळून घातला होता. पण अत्यंत पद्धतशीरपणे ते सगळं फाळणीचं खापर
गांधींवर फोडण्यामध्ये यश मिळालं. थोडक्यात हे घडलेलं होतं. आता मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा हे एकत्र सरकार स्थापन करतात का तर काँग्रेसला आम्हाला हरवायचं आहे, हे कुठली विचारधारा आहे, काय मांडणी होती, काहीच नव्हती. म्हणजे खरं तर हेच घडून गेलं आहे आणि फार पूर्वी या पद्धतीने घडून गेलेलं आहे. दुसरं एक उदाहरण घेतो जे समाजवादी म्हणून मला थोडंसं सांगताना विचार करावा लागतो, पण मी आजकाल याच्याबद्दल स्पष्ट बोलायला सुरुवात केली आहे. आणीबाणीनंतर जेव्हा जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा काय घडलं? तेव्हा पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या बरोबर समाजवादी पक्ष हा विलीन झाला आणि या विलिनीकरणातनं जनता पक्षाची निर्मिती झाली. तेव्हा लहान होतो पण असं थोडं वाटायचं, कारण संघाच्या विरोधी सतत बोलत आलो होतो, ऐकत आलो होतो. किंवा या देशाचा काँग्रेस हा जसा एक फार मोठा आपण असं म्हणूयात की राजकारणाला धक्का देणारा एक पक्ष आहे किंवा राजकारणात अनेक वाईट पायंड्या आणणारा पक्ष आहे अशी जी भावना आमची होती, किंवा भांडवलशाहीला प्रचंड पुढं आणणारा आहे, समाजवादी मूल्यांना तिलांजली देणारा पक्ष आहे अशी भावना होती. दुसऱ्या बाजूला धर्मावर आधारित कुठलीही राजकीय विचारधारा ही समाजवाद्यांना मान्य नव्हती. खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे असे समाजवादी होते. तेव्हा जनसंघाबरोबर समाजवादी पक्ष विलीन होणं म्हणजे आधी ही घडलेली, मी तुम्हाला स्वातंत्र्यापूर्वीच्या आधीची घटना सांगितली, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग. जनता पक्षाची निर्मिती ही झाली तेव्हा जनसंघ आणि समाजवादी पक्ष हे एकमेकांमध्ये विलीन झाले. अर्थात ते टिकणं शक्यच नव्हतं, कारण मी हे मांडतोच आहे की ही अनैसर्गिक विलिनीकरण होतं. दोन अत्यंत परस्पर विरोधी विचारधारा एकत्र येऊन केवळ हुकुमशाहीचं संकट आपल्याला परतवून लावायचं आहे. कारण जर पराभव झाला आणि इंदिरा गांधींचा पुन्हा विजय झाला तर कदाचित त्या आणीबाणी पुन्हा आणतील आणि आता त्या अधिक क्रूरपणे आणीबाणी राबवतील ही भावना होती. आणि त्यामुळं पटलं ते. जेव्हा जयप्रकाश नारायणांनी हे घडवण्यात पुढाकार घेतला, अर्थात त्याचे दुसरे अनेक अंग आहेत ज्याच्याबद्दल आत्ता मी बोलणार नाही, मी लिखाणही त्याच्याबद्दल काही केलेलं आहे. कारण नानाजी देशमुखांनी जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात उडी मारणं हे बरंचसं नियोजन होतं सगळं, पण हा विषय आपण बाजूला ठेवूयात. पण ही अनैसर्गिक युती तेव्हा घडून गेली. इतकंच नाही तर पुलोचं सरकार जे महाराष्ट्रात आलं ते सरकार असंच होतं. जनता पक्षाबरोबर फुटून आलेले शरद पवार आणि त्यातनं निर्माण झालेलं ते सरकार होतं. आता वास्तविक असं सरकार धोरणं राबवू नाही शकत. आरोग्याचं धोरण असेल, शिक्षणाचं धोरण असेल, ज्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री हा समाजवादी आहे, आरोग्यमंत्री हा नव्या म्हणजे पुढं जो भाजप झाला, आधीचा जनसंघ आहे त्या जनसंघाचा आहे, कसं काय या धोरणं राबवता येणार? नवीन धोरणांना जन्म कसा घातला जाणार? आर्थिक नीती कशी आखली जाणार? शिक्षणाची नीती कशी आखली जाणार? आरोग्याची नीती कशी आखली जाणार? हे होतंच. अर्थात ते सरकार मात्र आपणून पडलं नाही, तर वरता जनता पक्ष फुटला आणि सरकार बरखास्त झालं. त्यामुळं नव्याने निवडून आलेल्या काँग्रेसनं म्हणजे इंदिरा गांधींनी महाराष्ट्राचं सरकार बरखास्त केलं. पण हे एकत्र टिकणं शक्य नव्हतं. म्हणजे अनैसर्गिक विचारधारा राजकीय व्यासपीठावरून एकत्र येणं ही गोष्ट तशी जुनी आहे, ही नवीन नाही. पण आता त्याचं टोकच गाठलं गेलं आहे. याचं टोक इतकं गाठलं गेलं आहे की जे MIMS आणि भाजपने एकत्र येणं, आणि त्याच्याहीपेक्षा अंबरनाथच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र. मग माझ्या हरक्याला प्रश्न असा पडतो की आत्तापर्यंत तसं तू म्हणालीस की बाबा दगडापेक्षा वीट मऊ, मी थोडं अधिक चांगल्या भाषेत सांगेन की या देशावर आलेलं हुकुमशाहीचं, एकाधिकारशाहीचं किंवा कंपू भांडवलशाहीचं म्हणजे क्रॉनी कॅपिटॅलिझमचं आणि धर्मनिरपेक्षतेची हत्या करण्याचं, त्याच्याही पलीकडे हे संविधानच संपवून मनुस्मृती तिथं प्रस्थापित करण्याचं जे संपूर्ण संकट आपल्यावर या पद्धतीने हे सगळं जे आलेलं आहे ते आता
समाजवादी राजकीय विचारधारा काही परतून लावू शकत नाही, कारण तिचे छकलं झालेली आहेत, तिचे तुकडे झालेले आहेत. त्याचंही विश्लेषण एक वेगळाच विषय आहे. त्यामुळे तिथेही मी आता आपल्या चर्चेत काही जाणार नाही. मग त्यावेळेला असं वाटलं की बुवा निदान काँग्रेस ही संविधानाचा पाठराखी आहे, ती धर्मनिरपेक्षता मानणारी आहे, काही कमी अधिक प्रमाणामध्ये जातीयंताची भूमिका मान्य करणारी आहे. मग तिला आपण बळ देऊयात. आणि म्हणून काँग्रेसच्या मागे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या समाजवादी देशभरातले उभे राहत गेले. जेव्हा ही बातमी येते किंवा एका का होईना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपची युती झाली किंवा राष्ट्रवादीची 2 छकलं झाली, त्यातला एक तुकडा जो भाजपबरोबर सत्तेमध्ये आहे तो तुकडा दुसऱ्या तुकड्याबरोबर म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या एक येतात. हे सगळं भयंकर आहे. हे अतर्क्य असं मी म्हणणार नाही, मला अतर्क्य वाटत नाही. मला हे खरं तर खूप नैसर्गिक वाटतं, कारण या सगळ्यांचंच वैचारिक अधपतन होताना मी पाहत आलो. म्हणून मला असं वाटलं की याचा अंत हाच होणार आहे. आता याच्या पुढे कुठं जाणार आहे हा एक प्रश्न इथे शिल्लक राहतो. आता प्रश्न आहे तो जनतेचा. या अधपतनामध्ये जनता कुठं ना कुठेतरी सहभागी झाली. त्या सहभागाची गमतीचं उदाहरण मी सांगतो की भाई महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री झाले आणि त्यांच्याकडे 5 महत्त्वाची खाती आणि त्याचा स्वतंत्र कार्यभार होता. जरी राज्यमंत्री म्हणलं गेलं तरी तो स्वतंत्र कार्यभार होता. आणि एक कार्यकर्ता आपल्या जावयाला घेऊन आला आणि बाईंना असं म्हणाला की हा पोलीस सब इन्स्पेक्टर आहे आणि याची बदली तुम्ही विमानतळावर करावीत अशा विनंतीसाठी मी आलो आहे. तर बाई त्याला असं म्हणाले की बाबा विमानतळावर का, तू जिथं आहे तिथं चांगला आहे की. तर म्हणलं बाई तुम्हाला काय सांगू, विमानतळावर 1 वर्षात तो आयुष्याची कमाई करू शकतो. स्वाभाविकपणे बाईंनी ती बदली केली नाही आणि ती बदली केली नाही म्हणून तो कार्यकर्ता कायमचा दुरावला गेला. तो टीका करत राहिला. त्याची टीका अशी होती की समाजवाद्यांना व्यवहार कळत नाही आणि आपल्या कार्यकर्त्यांचं कल्याण कसं करावं हे त्यांना कळत नाही. म्हणजे पहा, समाजवादी कार्यकर्त्याचं झालेलं अधपतनच मी एक प्रकारे या घटनेमध्ये पाहिलं. म्हणजे ही अनेक अंगांनी झालेली सुरुवात आहे, पण आता ते खूपच टोकाला जाऊन पोचलं आहे. म्हणजे मी जेव्हा अनेक मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या झोपडपट्ट्यातले माणसं जेव्हा सांगताना मी पाहतो किंवा आम्हाला निवडणुकीला गेल्या एका घरामध्ये 5 मतं होती तर 35,000 मिळाले किंवा 50,000 रुपये मिळाले किंवा वॉशिंग मशीन मिळालं. हे खूप टोकाचं सगळं घडतं आहे. याच्या अलीकडची पायरी मला मंजूर नाहीच आहे, हेही मी सांगतो. म्हणजे कोणी असं म्हणेल की ठीक आहे, म्हणजे त्यावेळेला जे घडत होतं ते तुम्हाला मंजूर होतं का? नक्कीच नाही. त्यावेळेला आम्ही विरोधच केला आहे त्याचा. काँग्रेस जे काही करत होती त्याचा विरोधच केलेला आहे. पण नेते आणि जनता हे दोघंही अधपतनाकडं निघालेले मी पाहतोय. आणि शेवटी हे लक्षात घेतलं पाहिजे, नेता येतो कुठनं? नेता त्याच समाजात येतो. मग एकूणच समाजाचं एक सामूहिक अधपतन होत असेल, पूर्ण वैचारिक अधपतन जर होत असेल तर नेते वेगळे येणार कुठनं? आणि त्या नेत्यांना विचारधारा कुठनं येणार किंवा त्या विचारधारांवर निष्ठा ठेवून आपण पुढं जायचं हे त्यांच्या मनात कुठनं येणार? याला एक गोष्ट फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे, ती विसरून चालणार नाही, ती विज्ञानाची क्रांती. समाज माध्यमं जी आली, सोशल मीडिया नावाचा जो एक प्रकार सगळा आला, त्यांनी या अधपतनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भर घातलेली आहे. कारण त्याच्यातनं म्हणजे मी विनोदाने बोलतो की आता पुस्तक कोण वाचतंय, त्याच्याही पुढं यूट्यूबवरचं अख्खं भाषणही कोणी ऐकत नाही. मग आता 2 आणि 3 मिनिटाची रील माणसं पाहायला लागलीत. आता पुढचा टप्पा काय येणार? 1 मिनिटाचा येणार आहे का एका वाक्याचा येणार आहे? मग त्यांना काहीच खोलातलं ऐकायचं नाही आहे. अशी जर तरुण पिढी पुढं जाणार असेल आणि ती कुठलंच पुस्तक हातात धरणार नसेल, म्हणजे मग महात्मा फुलेंचं वाङ्मय वाचायब तर फारच दूर राहिलं. किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक हातात घे बाबा आणि वाच. किंवा अरे तू ज्या मनुस्मृतीची भलावण करतो ती मनुस्मृती तरी तू वाचलीस का? हा प्रश्न विचारल्यावर मला बहुसंख्य हिंदुत्ववाद्यांकडनं नकारात्मक उत्तर येतं.
पण मग आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा प्रश्न तोच निर्माण होतोय की सगळ्याच गोष्टीचं अधपतन झालेलं आहे. विचारधारा संपलेल्याच आहेत, तरुण पिढीला विचारधारा म्हणजे काय हे माहिती नाही आहे. असं असताना हा जो शेवट होतोय त्या शेवटातनं पुढं काय? इतिहासाकडे पाहिलं ना तर असं लक्षात येतं की 2 टप्पे असतात. म्हणजे ग्रीक साम्राज्य संपलं. 1000-1500 वर्षाचं ग्रीक साम्राज्य होतं, काही सामान्य काळ नव्हता तो. आणि नंतर रोमन साम्राज्य आलं आणि तेही दीर्घकाळ राहून त्याही रोमन साम्राज्याचा पूर्ण विलय झाला. कदाचित त्यावेळेला विचारवंतांना असं वाटलंच असेल की सगळं संपलं आता. प्रत्यक्षात तसं घडलं नाही. पुन्हा नवा समाज उभा राहिला. युरोपमध्ये प्रबोधनाचं युग आलं. त्याच्यातनं कलेमध्ये, साहित्यामध्ये, विशेषतः विज्ञानामध्ये खूप मोठ्या क्रांत्या झाल्या. न्यूटनसारखा माणूस निर्माण झाला. इकडे गॅलिलिओसारखा माणूस निर्माण झाला. आणि ह्या लोकांनी पुन्हा आमूलाग्र असं परिवर्तन घडवायला सुरुवात केली. मग जुनं अरिस्टॉटल, प्लेटो यांचं वाङ्मय समोर यायला सुरुवात झाली आणि त्या प्रबोधन क्रांतीतून एक नवा समाज घडायला लागला आणि पुन्हा एका वेगळ्या अधिक चांगल्या समाजाकडं या देशांनी वाटचाल केली. पण हा काळही फार मोठा आहे आणि काही 100 वर्षांचा आहे. आणि मग प्रश्न असा पडतो की याच्यामध्ये माझी ही जी भूमिका आहे ही एक प्रकारची ऑप्टिमिस्टिक भूमिका आहे आणि मी स्वतः खूप ऑप्टिमिस्टिक माणूस आहे. मी पेसिमिझमकडं म्हणजे निराशावादाकडं मी जाऊ नाही शकत. मी नेहमीच आशावादाकडं जाणारा माणूस आहे. प्रश्न असा राहतो की तुम्ही जे आशावादी चित्र रंगवाल त्याचा कालावधी काय असेल? हे अधपतन कधी संपणार? त्याचा अंत काय? त्याचा एक अंतिम बिंदू आहे का? त्याला फुलस्टॉप आहे का? हे तिथे थांबणार आहे का? आणि मग नव्या समाजाची निर्मिती होण्याची प्रक्रिया कशी सुरू होणार? मला वाटतं ज्यांना ज्यांना ही काळजी आहे त्या सर्वांनी आपल्याला वैचारिकदृष्ट्या एकत्र येऊन आडून काही मांडणी करायला सुरुवात करावी लागेल. मग त्याच्यात विचारवंत असतील, साहित्यिक असतील, कलाकार असतील, तत्त्वज्ञ असतील किंवा मी तर म्हणेन अगदी वैज्ञानिक देखील असतील. कारण विज्ञान हे तत्त्वज्ञानाशिवाय पुढं जाऊन नाही चालत. म्हणजे विज्ञानाची पण गंमत आहे. म्हणजे विज्ञानालाही जर तत्त्वज्ञानाचा कुठलाच पाया दिला नाही तर ते विज्ञान विध्वंसक बनू शकतं. हे आपण अनेक अंगांनी अनेक वेळा इतिहासाच्या टप्प्याटप्प्यांवर अनुभवलेलं आहे. ह्या सगळ्यांना पत्रकार आहेत किंवा न्यायक्षेत्रातली माणसं आहेत, ह्यांना कुठंतरी एकत्र वैचारिकदृष्ट्या आता यावं लागेल. याच्यातनं राजकीय पक्षाची निर्मिती वगैरे मी भाषा वापरत नाही. मी भाषा अशी वापरतो आहे की आपल्या देशात जे प्रबोधन युग खरं तर कधीच आलं नाही. ते येईल असं वाटत गेलं निम्या टप्प्यांवर. पण प्रत्यक्षामध्ये युरोपामध्ये जो रेनेसान्सचा कालावधी आला तसा खरा कालावधी आपल्या देशात कधीच आला नाही. मला वाटतं त्या कालावधीकडे जाण्याची नितांत गरज आहे आणि मग त्याचा पाया घालायचं काम काही तत्त्वज्ञांना करावं लागेल. त्यांनी घातलेल्या पायातनं लगेच काहीच त्यांना फुलताना दिसणार नाही. म्हणजे एक प्रकारची दगडावरची पेरणीच असणार आहे. पण तरी देखील दगडावर पेरणी केली तरी तिथं काही उगवतं, हा आशावाद आहे. खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की दगडावर पेरणी केली तरी तिथे काहीतरी उगवतं. या सगळ्या माहोलामध्ये गेल्या काही निवडणुका त्या सगळ्या प्रक्रियेचा किंवा पत्रकार म्हणून त्या कव्हर करतानाचं भाग बनल्यानंतर जे काही अनुभव आलेत आणि त्यामध्ये जो पूर्वी जे सांगितलं जायचं किंवा तुम्ही काँग्रेसच्या काळातलं उदाहरण दिलं की झोपडपट्ट्यांमध्ये साड्या आणि धोतरं वाटली जात होती. पण आता जेव्हा मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीयांकडून मग सोसायट्यांमध्ये आमच्या ह्या सुविधा द्या इथपर्यंत ते जेव्हा आलेलं आहे तर नक्कीच यातून काहीतरी एक वेगळं घडेल ही अपेक्षा काम करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये असते आणि ती कदाचित लोकांमध्येही असेल. त्यामुळंच लोकसभेला एक वेगळा अनुभव इथं लोकांनी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे. मग तो 400 पारचा नारा जो असेल तो निश्चित तो थांबवलेला आहे. त्यामुळे आता हे सगळं काही वाईट घडतंय ते कुणी नाकारू शकत नाही. पण तरीसुद्धा लोकांचा एक अंडर करंट आपण म्हणतो तो सत्सद विवेक जागा असतो पण त्याचं प्रमाण कमी असतं. पण तो काही कालावधीनंतर आपल्याला दिसायला लागतो
आता ती परिस्थिती आलेली आहे की हा लोकांचा सत्सग विवेद जो आहे जागा असलेला आपल्याला तो काही कालावधीनंतर दिसेल. तोपर्यंत निश्चित सगळं काही संपलेलं असेल, पण ते संपल्यानंतर एक नवीन सगळा समाज जो आहे तो उभा राहील. आसपासच्या क्षकिरण या कार्यक्रमामध्ये आपण राजकारणाबद्दल जाणून घेत आहोत. पडद्यामागचं राजकारण नेमकं काय घडतंय, पण हे जाणून घेत असतानाच ह्या जे राजकारण घडत असतं त्यासाठी आवश्यक असणारं जे समाजकारण आहे, त्या समाजकारणामध्ये नेमकं काय घडतंय, त्या सामाजिक स्वास्थ्य नावाचा जो प्रकार म्हटला जातो तिथं नेमकं लोकांच्या मनामध्ये काय आहे याचा सगळा एक उहापोह जो आहे तो आपण या चर्चेमध्ये घेतला. अशाच पद्धतीनं आपण राजकारण, समाजकारण आणि समाज यावरती बोलत राहणार आहोत. पाहत रहा आसपास. विचारधारेवर आधारित राजकारणाची अंत्ययात्रेचा उत्सव चाललेला आहे. पण हा उत्सव ह्या लोकशाहीसाठी धोकादायक नाहीये?